हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहे मिनी पीआर हॉल शूट. जे माझे 1 ते 2 वीक्सचे जे पीआर आले ते आपण ओपन करूया. काही मी थोडेसे आधीच ओपन केलेले आहेत आणि काही मी आता करते. चला, आणि मी माझ्या हेल्प करण्यासाठी माझ्या भावाला घेतलंय. चला आपण पहिलं तू बोल, दुसरे मी बोलतो ना. हा, तर आता मी हा पीआर ओपन करते. चला आपण आता बघूया याच्यात काय आहे. एवढी पॅकिंग. चला. ओ वाव, हा आहे डर्माकोचा फेस वॉश. मला तरी जास्त आवडलं. भारी वाटतं ना असं. हे असलंच घे. चल, हे तिथे कर. आता हे ना फ्लिपकार्टचा आहे. फ्लिपकार्टचा हा परफ्यूम आहे. हा फ्लिपकार्टचा, हे बघा, हा बलेवी त्याचा परफ्यूम आहे. हा मला फ्लिपकार्ट थ्रू भेटला होता. तुम्हाला प्रोडक्ट दाखवून देते. हे बघा, हा परफ्यूम बघून जरा कसा वाटतं. हे मागाचा आहे. 900चा प्रोडक्ट आहे. मागाचे मध्ये वापरायचं नाही का माणसं? काम ना जरा मस्त आहे का? तो ठेव तू हात आता हा मी नको. वापरणार, तू नको हे घे. हा प्रोडक्ट मागाचा आहे. तो मला पीआर मध्ये आलाय तर काय मी तुला देऊ का? थोडं तर वापरू शकतो. हे मला नेचर थ्रू आलं होतं. नेचर एसेन्स थ्रू. आता मी लाईक हा बॉडी लोशन आहे आणि यात एक डीटॅन मास्क आहे आणि एक फेशियल किट आहे. तो पण तुम्हाला दाखवतो. मी कधी फेशियल केला नाहीये, बट आता मी करणार कारण मला प्रोडक्ट आले. माझा काय चालेल, तू काढाच राहा. आता हवाला खोलू का? बोल ना. आता जास्त नाही, थोडेफार प्रोडक्ट. थांब ना मला कळलं. हे मस्त वाटतं रे खरं तर. तेव्हा त्याची पॅकिंग. हा, तर ती पॅकिंग सर्वांमध्ये तशीच असते. पहिले ते प्लास्टिकचं यायचं, बट ते बॅन झालं. ते असं यायचं पहिले प्लास्टिकचं. आता त्याच्या जागी हे पेपरचं येतं. काय आहे? शॅम्पू. हा बी ब्लेंडचा शॅम्पू आहे. हा शॅम्पू आहे आणि हा कंडिशनर आहे. कॉस्ट बघू दे रे जरा. हा 399चा आहे आणि हा 499चा आहे. ये, आता मी हा युज करणार. युज करून मी तुम्हाला रिव्ह्यू नक्कीच सांगणार. मी पण सांगतो तुम्हाला रिव्ह्यू यूज करून. काय तुला नाही दिलाय? एवढं यूज केलं पाहिजे. आता काय बाकी हे झालंय ना. हे झालं शॅम्पू आणि काय. अच्छा, हवाला जो मी बोललेलो खोलतो तो खोलतो. काय आहे डॉक्टर ची सनस्क्रीन आहे. हे बघ, ही मी यूज केली होती ऍक्च्युली. तर ही खूप छान आहे. म्हणजे स्किन मध्ये ना हे होते, काय बोलतात त्याला, ही विटॅमिन सेरामाइड पण आहे. त्याने स्किनला ग्लो येतो. विटॅमिन सी आहे यात. दुसरं बोलायच्या आधी मी खोलायला घेतला. हा, घे. आता मजा यायला लागलं का फाडाफाडी करायला. सगळ्यांची पॅकिंग अशीच येते का? सगळ्यांची पॅकिंग अशीच येते गाईस, काहीतरी चांगलं वाटतं का? जे पण असेल माझ्या फेवरेट ब्रँड कडनं मला भेटलंय गाईस. अरे काय आहे? अरे लायकी पण नाही तुझी. गाईस, ही मामाअर्थची लिपस्टिक्स आहेत. हे बघा, त्या टोटल कितीच्या असतील? ह्याची एक ची कॉस्ट किती असेल? असं 10-20 रुपये. 899 ची एक लिपस्टिक आहे मामाअर्थची. तुम्ही बघू शकता. समोर तुम्हाला प्राइस पण दाखवते मी. दिसते का व्हिडिओ मध्ये? आय थिंक सो. नो, दिसत नाही. दिसत तर ही मामाअर्थची लिपस्टिक आहे आणि याच्यामध्ये मला 4 शेड भेटले. वाव, आणि लक्झरियस वाली आहे लिपस्टिक. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच मामाअर्थ. हे बघा गाईज, तुम्हाला 40 शेडचे मी असं व्हिडिओ मध्ये दाखवतो. तुम्हाला एकाची कॉस्ट दाखवली होती ना, बट ती दिसली की नाही मला माहित नाही. तर बघा, दिसते का कॉस्ट? आय थिंक सो ब्लर असं दिसत. तर चला, मी तर खूप एक्साइटेड आहे ह्याला युज करण्यासाठी. मी नंतर याची व्हिडिओ बनवेल आणि नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यातला कोणता शेड बघूया माझ्यावरती जास्त सलत होतो. अरे माझ्या काच कामात नाही आलंय. पागल, 899 ची एक आहे, मला 4 आलेत. वाव, थँक्यू सो मच मामा. चला चॉईस करू दे ना तुम्ही. खोल ना पटापट. किती टाइम लावतो हा खोलायला? थांब ना जरा. नीट एकदम नाही का?
अरे माझं प्रोडक्ट तोडशील, काय पण असू शकतो. हे पण काहीतरी दिसतंय का? स्प्रे सारखं दिसतंय. हा. ओ ब्लेंड. बी ब्लेंड. अजून ते पण मला शॅम्पू आणि कंडिशनर भेटलं, ते पण बी ब्लेंडचं होतं. हे पण बी ब्लेंडचं आहे. हे आहे हेअर स्प्रे. तर ह्याच्याने आपले हेअर्स मध्ये ना होल्ड राहतो आपल्या हेअर्स मध्ये, आणि म्हणजे आयनिंग वगैरे करतो ना त्याच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे हेअर स्प्रे. हा हेअर मी स्प्रे. सेंट समजत होतं, मी विचार केला तर जाताना मारून जावं. हा. चला आता दुसरं कोणतं फोडतोय थांबले ना. ते फोड. आता जास्त नाही राहिलं म्हणून ते चॉईस करायला प्रॉब्लेम नाही. तो स्प्रे मी नक्कीच यूज करेन. म्हणजे माझे हेअर्स असे करली आहेत ना, तर माझी स्केल असे राहतील, होल्ड जास्त वेळ राहील. मी खूप एक्सायटेड आहे शॅम्पू कंडिशनर आणि हेअर स्प्रे यूज हे बघ करण्यासाठी. समोर. काय आहे? टाणाणाणाण. वाय काय आहे? प्राइस बघते पहिली मी कधी. तर ओ वाव. हे गाईज PR शूट करता करता मध्येच लाईट गेली, बट मला हा कंटिन्यू ठेवायचा होता व्हिडिओ. सो मी टॉर्च लावली आहे बाजूला आणि शूट करते. सो हे आहे हायड्रोक्लोनिक मॉइश्चरायझर सनस्क्रीन बॉडी लोशन. मी तर कधी जास्त म्हणजे आधी 1 वर्ष आधी मी सनस्क्रीन वगैरे नाही यूज करायची, आणि आता बघा फेसला तर येतच आहे सनस्क्रीन, आता यूज करतेच ऑब्व्हियसली, ते खूप मॅन्डेटरी आहे. सनस्क्रीन आता ऐक तर, सनस्क्रीन वरती पावडर लावू शकतो का? हो लावू शकतो तू, त्याच्यावरती पुन्हा मेकअप करू शकतो. ओके. आणि आता हे आहे जे मी बॉडीला सनस्क्रीन यूज करणार आहे, आणि हे आहे कुठून आले हे डर्माकडनं आलेलं आहे हे प्रोडक्ट. ओ वाव, डर्माचे पण प्रोडक्ट मला खूप आवडतात. चला आपण हे यूज करून मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू नक्कीच देईल माझ्या व्हिडिओमध्ये, बघायला विसरू नका. आता खोल ना यार, तू का नाही खोलत आहे? तुझं होतच नव्हतं. नाही, तू खोल. त्याला जरा स्टाईलने खोलू. स्टाईल, तुझी स्टाईल ठेवून साईडला बाजूला. माझं आतमधलं आतमध्ये प्रोडक्ट, अच्छा. हा माझं प्रोडक्ट तोडशील. यात काहीच नाही वाटतं, नुसतं कचरा वाटतं. नाही कचरा कसं काय, ब्रँडच्या मला कचरा नाही पाठवणार. हे बघ एवढ्या फक्त ही लिपस्टिक. गाईज ऍक्च्युली हे मी ना आधी ओपन केलं होतं, तर ह्याच्यामध्ये आहे अरे ते हा. माझे स्टेज 9 to 9 इथून पण ओपन झालं, इथून पण मी ओपन केलं. हा हे ओपन केलं होतं मी. हे स्टेज 9 to 9 लिप क्रेयॉन, ह्याचे व्हिडिओ तर मी आधीच टाकलेले आहे माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर. मी ते माझी इंस्टाग्राम ID मेन्शन करते, तुम्ही जाऊन इन्स्टाला पण मला फॉलो करा. चल हे ठेव, माझं हे ठेव, मागातली आहे. मागातली तर काय 4.5 रुपयाचं तोंड आहे. ही लिपस्टिक 299 ची आहे. चल आता हा एक ग्लास बॉक्स. आता हा लास्ट बॉक्स असणार आहे, बघूया याच्यात काय. ऍक्च्युली याच्यामध्ये मला पण नाही माहिती की काय आणि काय नाही, आपण चेक करूया. मला माहित असू शकतं काय. काय लिपस्टिक असेल, सेंट लिपस्टिक? असेल, आतापर्यंत तेच येते. काहीतरी असं आलं पाहिजे जे मी पण लावू शकतो, नाही का? तर तू लावू शकतो, तू सनस्क्रीन लावू शकतो. थांब ना, मी खोलतो. थांब खोल खोल. बघू दे काय. आय क्रीम आहे. वाव, मला एक आय क्रीम पाहिजेच होती गाईज. मी खूप दिवसापासून मी बघत होती की घ्यायचं, बट ते खूप कॉस्टली होतं, आणि माझी मम्मी बोलते की एवढ्याशा गोष्टीला एवढे पैसे खर्च करायला वरती नाहीयेत. बट ब्रँडने मला आता हे मला गिफ्ट केलं. मी पण लावू शकतो ना, हे बघ असं खाली. हा तुझं तर पूर्ण तोंडच काढ आहे, तुला तर हे पूर्ण तोंडाला लावावं लागेल. गाईज हे बघा माझी आय क्रीम, थोडं होतं माझे कधी कधी पफीनेस वगैरे मला होतं. सकाळी उठलं होतं मॉर्निंग मध्ये खूप असे आईस डोळे सुचतात. हे लावायचं, कोणाला कळणार? तमाशा करते. मोबाईल मोबाईल बघायचा पोरांना. मोबाईल बघायचंय आता, कोणाला कळणार पण नाही की मी बघते मोबाईल रात्रीभर, कारण मी हे यूज करणार ना तर माझ्या कळेल, कारण आता व्हिडिओ बनवतोय. अरे यार झालं माझ्यासारखं तर काय, माझ्यासाठी तर काय आलंच नाही हर्षी. मला नाही मजा आली, मला फक्त पाडापाडी करायला मजा आली. ठीक आहे ना, चल. पण माझ्या यूथचे सर्व गोष्टी मला भेटलेल्या आहेत. थँक्यू सो मच फ्रान्स. चला गाईज, मी आता माझा PR हॉल इथेच संपवते व्यवस्थित. नाही नको राहू दे, मीच करते, तू सर्व तोडशील, मीच लावते. हे काहीतरी कामात येऊ शकतो. काय करणार आहे? काय पण करू शकतो ना, असं वॉलला लावू शकतो का? त्याच्याने ना तू तुझा अंग घास.
हम्म. असं कातासारखं होऊ शकतं बा. त्याच्याने तू भांडी पण घास. ह्याचा फोन आला होता तर मला व्हिडिओमध्ये ब्रेक करावी लागली होती. तर आता मी PR हॉल इथेच माझा संपवते. प्रोडक्ट संपले तर व्हिडिओ संपणारच ना. काय पुढे कंटिन्यू ठेवणार का? काय ब्लॉग शूट करते का? काय बोलायचं गाईज. फर्स्ट PR हॉल आहे ना. हा गाईज, तुम्हाला असे PR हॉल पुढे पण पाहिजे असेल आणि आमच्या दोघांचे असे अजून व्हिडिओज पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिजे असेल तर पार्ट 1 पार्ट 2 असं ना. हा, पार्ट 2 पार्ट 1. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एक ब्लॉग शूट करावं म्हणजे माझे रोजचे डेलीचे वगैरे, तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो करायला, सबस्क्राईब करायला मला तर विसरू PR नका. हॉलचे व्हिडिओ बनवायचे. मजा आली का काढायला. ह्याला अनबॉक्सिंग करायला लय आवडतं गाईज. पहिल्यांदा एवढे बॉक्स खोललेत मी. पहिल्यांदा ह्यानी एवढे ब्लॉग सोडले. गाईज, फर्स्ट व्हिडिओ आहे तर काही चुकी झाली असेल तर थोडं समजून घ्या. ओके, चला बाय बाय गाईज, भेटूया आपण. म्हणून आता लाईक पण करा यार गाईज, ठीक आहे, चला आपण पुन्हा भेटूया ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय.